मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, सुंठ खाण्याचे किती सारे फायदे आहेत. आणि हीच सुंठ आपण घरच्या घरी बनवली तर बाजारातून महागडी सुंठ न विकत आणता आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने सहज तयार करू शकतो. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला ही अद्रक. जेव्हा बाजारामध्ये स्वस्त अद्रक मिळते तेव्हा तुम्ही अशी ही खूप सारी घेऊन येऊ शकता. आणि आता ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण याची सालं काढून घेऊया. तुम्हाला नसेल काढायची सालं तर नाही काढली तरी चालेल. काही खराब वगैरे असेल तर ती आपल्याला काढून टाकायची आहे. आणि अशा पद्धतीने मी जेवढे होतील तेवढे सालं काढून घेत आहे. आणि तुम्ही पाहू शकता इझिली असे निघता येत ही सालं. शक्यतो मोठी मोठी घ्यायची आहे म्हणजे अद्रक छान शिरली जाते आणि आपली सुंठ छान तयार होते. बाजारामध्ये खूप महाग मिळते आणि तुम्ही घरी अशा पद्धतीने एकदा ट्राय करा मंडळी. सुंठ खाल्ल्यामुळे सर्दी खोकल्यावर खूप आराम मिळतो, रोगप्रतिकारशक्ती सुधारते. आणि चहामध्ये तुम्ही अद्रकच्या ऐवजी सुंठ टाकले तर खूप छान असा चहा लागतो. आणि मसाला चहा बनवताना सुद्धा या सुंठचा वापर केला जातो. अनेक औषधी गुणधर्माने अशी परिपूर्ण ही सुंठ आहे. आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे याची सालं मी काढून घेतलेली आहे. आता आपण एका हे भांड्यामध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने जेवढे होतील तेवढे मी काढलेले आहेत. आता एक ट्रिक सांगते, म्हणजे वाळल्यानंतर सुंठ काय होतं, कधी कधी आतून काळी पडते आणि ती पडू नये म्हणून अशा पद्धतीने थोडंसं असं ठेचायचं आहे आपल्याला. म्हणजे वाळल्यानंतर आतून काळी पडत नाही. खूप छान अशी आपली सुंठ तयार होते. थोडंसं ठेचायचं आहे म्हणजे आतून छान अशी वाळते लवकर. आता पाणी घेतलेलं आहे स्वच्छ आणि त्यामध्ये आपण आता चुना टाकूया. जो पानामध्ये आपण चुना खातो तोच घेतलेला आहे. 5-10 रुपयाची डब्बी मिळते चुन्याची छोटी, ती आणली तरी चालेल. आणि 2 चमचे टाकून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये. आणि आपली अद्रक बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे. चुना छान असा मिक्स करून घ्यायचा आहे सर्व पाण्यामध्ये. आणि मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण सर्व अद्रक टाकून द्यायची आहे. आणि अद्रक टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून 4 ते 5 तास ठेवायचं आहे. असंच किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता. आता पाहू शकता 5 ते 6 तासानंतर मी झाकण उघडून दाखवते. पाणी पूर्णपणे असं याचं स्थिर झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि एका ताटामध्ये आपण हे अद्रक काढून घेऊया. अशा पद्धतीने म्हणजे पांढरं त्याला उमटतं. आणि बाजारातून आपण अद्रक आणल्यानंतर ती जास्त दिवस टिकत नाही. आणि अशा पद्धतीने जर करून ठेवली तर वर्षभर आपण ही सुंठ टिकवून ठेवू शकतो. तुम्ही पाहू शकता सर्व आता अद्रक यामध्ये मी काढून घेते एका ताटामध्ये. आणि कडकडीत उन्हात आपल्याला ही वाळवून घ्यायची आहे. जास्त ऊन असेल तर 2 दिवसात वाळते आणि कमी ऊन असेल तर 4 दिवस लागतात वाळायला. अशा पद्धतीने अशी थोडी मोकळी मोकळी सुकवायची आहे म्हणजे लवकर सुकते. आता पूर्णपणे ही अद्रक काढून झालेली आहे. अशा प्रकारे आता उन्हामध्ये वाळवायला ठेवते मी. छान ऊन पडलेलं आहे त्यामुळे माझी लवकर सुकेल. तुम्ही पाहू शकता 2 दिवसानंतर खूप छान अशी आपली ही सुंठ तयार झालेली आहे. याची पावडरसुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि वर्षभर किंवा ही भाजीमध्ये वापरू शकता. चहामध्ये, काढ्यामध्ये याचा उपयोग होतो. खूप साऱ्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असे आपली सुंठ घरच्या घरी अशा पद्धतीने तयार करून बघा तुम्ही मंडळी. आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडत असतील माझ्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथपर्यंत आलाच आहात तर एक लाईकसुद्धा करा. आणि माझ्या रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या मराठमोळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे. त्यांना ह्या रेसिपीचा फायदा झाला पाहिजे. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.